मी शंकर भोयर आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2-3 शब्द बोलून दाखवणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री माता. सावित्रीबाई फुले या आपल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. सावित्रीबाई ह्या अवघ्या 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. लग्नापूर्वी सावित्रीबाई ह्या अशिक्षित होत्या. ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई व ज्योतिबांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. सावित्रीबाईंनी बालविवाह, सती प्रथा, केशवपण वाईट प्रथांना आळा घातला. त्यांनी आयुष्यभर आपले जीवन समाजसेवेसाठी पाहिले. महाराष्ट्रात त्यांची जयंती 3 जानेवारी ही बालिका दिन म्हणून दरवर्षी आपण उत्साहात साजरी करतो. दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी वयाच्या 6व्या वर्षी सावित्रीबाई या जगाच्या कायमचा निरोप घेतला. सावित्रीबाईंचे कार्य आजही महिलांना प्रेरणा देते. जय हिंद, जय भारत.